या ॲक्सिस बँकेच्या मॅनेजरवर आणि तिची फसवणूक करणाऱ्या त्या भाच्यावर गुन्हे दाखल करावेत. त्या भाच्यावर आणि आजीच्या भावावर मी गुन्हे दाखल करणार आहे. त्याचबरोबर बँकेचा मॅनेजर किंवा कोण आहे तो फडतरी त्याच्यावर सुद्धा मी गुन्हे दाखल उद्या करणार आहे. आता मी थोड्या वेळातच पोहोचेल बँकेमध्ये. आता लाईव्ह यायचं कारण म्हणजे 2 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केलेला होता. त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की एक 60-70 वर्षाच्या आजी आहेत, त्यांची फसवणूक ॲक्सिस बँकेने केलेली आहे. ॲक्सिस बँकेच्या मॅनेजरने आणि त्या आजींच्या भाच्याने दोघांनी मिळून त्या आजींची फसवणूक केलेली आहे. त्यांना जवळजवळ मला आकडा मी आता त्यांनी जे काही पॉवर ऑफ पॅटर्न माझ्या नावाचे केलेले त्याच्यामध्ये बघितलं आहे तर 54 लाखाची त्यांची फसवणूक झालेली आहे. आणि आजींना माहिती होतं माझी एवढी फसवणूक झाली, परंतु जे काही 20 लाख रुपये त्यांचे वाचलेले होते राहिले होते ते त्याने नंतर PDF पेन्शन योजनेमध्ये त्यांना टाकायचे नव्हते. त्यांना ते फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवायचे होते, परंतु त्यांचे पेन्शन योजनेमध्ये केले आणि म्हणजे फसवणूक केली. आणि त्याच्यानंतर त्या 20 लाखातले सुद्धा 7 लाख रुपये त्यांच्या भाच्याने परस्पर काढून नेले. त्यांचा कुठलाही अंगठा किंवा सही नव्हती. आणि हे ज्यावेळेला आजीने माझ्याकडे त्याची तक्रार केलेली आहे बँकेमध्ये जाऊन, मी जो काय तो मॅनेजरच होता त्याच्याशी मी भांडणं केलेले आहेत. त्याने खोटा बोलला आहे त्या दिवशी, परंतु तो फडतरी सुद्धा तेवढाच त्याला सहभागी आहे. मॅनेजर एवढा आहे तेवढाच फडतरीही ज्याच्याशी मी बोलत होते तो फडतरी होता, तोही तेवढाच त्याला कारणीभूत आहे. आता आज मी वॉर्निंग दिलेली होती की मी आज सोमवारी या बँकेमध्ये आजीला घेऊन येणार आहे. काल आमचं आजींशी बोलणं झालं. आजींनी सांगितलं की मी शिक्रापूरला माझ्या एका नातेवाईकांकडे थांबलेली आहे, तुम्ही तिथं आलात की मला कॉल करा, मी तुमच्यासोबत येते बँकेत. आजींचे एक नातेवाईक आहेत ज्यांनी आमच्याकडे तिला आणलेलं होतं. त्या नातेवाईकांना सुद्धा आजीचा फोन आलेला आहे की मला बँकेवाली फोन करतायत आणि मला माझ्या भावाची मुलगी सुद्धा फोन करते. म्हणजे भावाची मुलगी फोन करून धमक्या देत होती की जर माझ्या भावाला काही झालं तर मग तू काय करणार, माझा भाऊ आतमध्ये गेला तर तू त्याचं घर चालवणार का वगैरे, असं त्या म्हातारीला धमक्या देत होते. आणि बँकेवालेही सांगत होते की तुम्ही या, आपण बोलूयात, तुमचं काय आहे ते आम्ही देतो. पण आम्ही आजीला सांगितलं होतं आम्ही येईपर्यंत शांत बसा. परंतु सकाळी आजीने नातेवाईकाला सांगितलं की मला बँकेवाले सारखा फोन करतायत तर मी होते पुढं आणि तुम्ही या मागून म्हणून. आणि त्या नातेवाईकांनी सांगितलं की हरकत नाही काही, तुम्ही जा पुढं, आम्ही येतोय. त्याच्यानंतर आजीचे फोन लागत नाहीये. म्हणजे 11:30 वाजेपासून आजीचा फोन बंद आहे. त्याच्या अगोदर आजीचे फोन लागले. त्यांनी जो नातेवाईकाला फोन केला सांगण्यासाठी की मी बँकेत जाते, बँकेचे फोन मला येत आहेत. त्याच्यानंतर आजीला त्यांनी फोन केला निघाल्यानंतर की आम्ही आता इथनं निघलोय, तू पोहोचली का बँकेत म्हणून. तर ती आजीने फोन उचलले नाही त्यांचे. पहिले तर त्यांनी 10-20 फोन केलेत, फोनच उचलले नाही. आणि नंतर तर त्यांचा फोन स्विच ऑफच येतोय. मी रांजणगाव पोलीस स्टेशनला गेले होते. रांजणगाव पोलीस स्टेशनला मी अर्जही दिला जो फसवणूक केली त्याचा, आणि DYSPना सुद्धा मी अर्ज दिलेला आहे. त्याचबरोबर आता आम्ही बँकेत जाणार आहे थोड्या वेळाने. मी तिथलंही लाईव्ह तुम्हाला टाकते की कारण जो फडतरे आहे त्याने आमचा एक फोन उचलला, त्याच्यानंतर फडतरे आमचा फोन उचलत नाही. म्हणून आम्ही बँकेत न जाता डायरेक्ट पहिलं पोलीस स्टेशनला गेलो. आत्ता पोलिसांना सगळी हकीकत मी झालेली सांगितली. पोलिसांनी सांगितलं की ताई आज आपण एक 12 तास वाट बघू त्यांची. जर आजी नाहीच मिळून आल्या, त्यांचा फोन नाहीच चालू झाला तर उद्यापासून उद्या तुमची कारण आजीने मला पॉवर ऑफ पॅटर्न माझ्या नावाने केलेली आहे की मी त्यांचे सगळे कोर्टाचे कामं असतील, पोलीस स्टेशनचे असेल, बँकेचे असेल, बघू शकते म्हणून. तर त्या पॉवर ऑफ पॅटर्नच्या आधारे मी त्यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल करू शकते. जर उद्या आजी भेटली नाही तर संशयित म्हणून मी आजीच्या त्या भाच्यावर आणि आजीच्या भावावर मी गुन्हे दाखल करणार आहे. त्याचबरोबर बँकेचा मॅनेजर किंवा कोण आहे तो फडतरी त्याच्यावर सुद्धा मी गुन्हे दाखल उद्या करणार आहे. आता मी थोड्या वेळातच पोहोचेल बँकेमध्ये. त्यावेळेला तुम्हाला तिथलं मी दाखवेलच काय आहे ते, काय होतंय ते. परंतु माझी एक नाही का म्हणजे कळकळीची विनंती आहे, जर त्यांच्या भावानी आणि बँकेच्या लोकांनी हे केलं असेल तर आजीच्या जीवाला तुम्ही काही बरं वाईट करू नका. काही त्या पैशासाठी, त्या 4 रुपयासाठी, कारण तुमच्या धमक्या त्यांना चालू होत्या. आणि आजी मला फोन करून वारंवार सांगत होती की मला ती लोक धमक्या देत आहेत, ती लोक मला मारून सुद्धा टाकतील, ही पण आजीला भीती होती पैशासाठी. तर माझी त्या बँकेवाल्यांनाही विनंती आहे आणि आजीच्या भावाला आणि भाच्यालाही विनंती आहे की तिच्या जीवाचं काही बरं वाईट करू नका 2 रुपयासाठी. लक्षात घ्या. तो जो कोण भाचा आहे त्याने सांगितलं होतं की तू केस केल्यावरही मी आज जाणार आहे ना, मग तुला मारून टाकूनच मी आज जाईल. तसंही मला जावंच लागेल ना आत. का तर त्यांचं म्हणणं फक्त एवढंच होतं की मला पैसे मागू नको. मी किंवा जे 20 लाख रुपये तू टाकलेले आहेत, आता जे तुझे काय त्यांनी 7 लाख रुपये काय काढले होते की काय केलं होतं ते, आता उरले 13 लाख, तर हे पण तू मागायचे नाही. म्हणजे त्या म्हातारीने जगायचं कसं? तिची जी म्हातारपणाची जी शिदोरी होती
तीच सगळी हिसकावून घेतली यांनी. मग तिनं आयुष्य कसं काढायचं मला सांगा. आज प्रॉपर्टी असताना मुलंही कुणाला सांभाळत नाही, आईवडिलांना सांभाळत नाही, तिला कोण सांभाळणार हो? तिला तर कोणी नव्हतंच, म्हणून तिने भावाच्या मुलाला नॉमिनी केलं होतं ना. मग त्याचा त्यांनी इतका गैरफायदा घ्यावा का? काय कुठं चाललंय, काय चाललंय कळतंय का आपल्याला? काय किती नीचपणा आणि किती खालच्या थराला येऊन ठेपलेत पैशासाठी फक्त. आज त्या माऊलीला माहित नाही, आम्ही सकाळचा फोन लावतोय, तिला शोधतोय, ती सापडतही नाहीये कुठं. माझी विनंती आहे डिपार्टमेंटला सुद्धा. मी आत्ता तर मला त्यांनी व्यवस्थित उत्तरं दिलीत, मला सहकार्य पण केलं रांजणगावच्या पोलीस स्टेशनने. आता DYSP साहेबांच्या पण ऑफिसला मी गेले होते, DYSP साहेब त्या ठिकाणी नव्हते, परंतु मी अर्ज दिलेला आहे. माझी विनंती आहे लवकरात लवकर या ॲक्सिस बँकेच्या मॅनेजरवर आणि तिची फसवणूक करणाऱ्या त्या भाच्यावर गुन्हे दाखल करावेत. आणि त्या आजीला शोधण्यासाठी सुद्धा पोलिसांनी सज्ज व्हावं, कारण ती सापडत नाहीये. तिचं काय बरं वाईट या लोकांनी केलं माहिती नाहीये, काय तिला झालं असं माहिती नाहीये. कुठं आहे बिचारी ती? सुखरूप राहावी, जिथे असेल स्वामींनी तिला सुखरूप ठेवावं एवढीच मी प्रार्थना करेल स्वामींना. परंतु खरंच म्हणजे भीती वाटायला लागली की काय तिच्यासोबत झालं असेल आणि काय कुठं चालले लोक, कुठं चालले तो पैशासाठी. म्हणजे आज तिच्या भावालाही कळायला पाहिजे होतं. भाऊ सुद्धा तिच्या मागं कोयता घेऊन लागलेला होता तिचा. ती रडत रडत माझ्या घरी सांगत होती, ज्या वेळेला माझ्याकडे ती तक्रार द्यायला आली होती त्यावेळेला, की माझा भाऊ सुद्धा माझ्या मागं कोयता घेऊन लागतोय. भाचा म्हणतो जा तुला काय करायचं ते कर, तू कसेच पैसे काढू शकत नाही. म्हणजे तिचेच पैसे असताना तिला या भाषेमध्ये हिनवलं जातं, तिला बोललं जातं, तिला घाबरवून टाकलं या लोकांनी आणि अक्षरशः तिला भिकारी करून टाकलंय. वनवंती फिरतीये तिच्याच हक्काच्या पैशासाठी. आणि आज ते हक्काचे पैसे त्या लोकांना द्यायचे नाहीत म्हणून त्या लोकांनी एवढं मोठं कांड रचलेलं आहे. आणि त्या आजीचं अक्षरशः तिला कुठं त्यांनी काय केलंय माहिती नाही. आता मी बँकेमध्ये पोहोचलोय, मी तुम्हाला कॉल करते, परत लाईव्हला येऊन मी तुम्हाला दाखवते की काय बँकेवाल्यांची प्रतिक्रिया आहे ती. कारण ही नाही बाळा, ही नाही आहे, नाही हे पण नाही आहे. ही ॲक्सिस बँक, हां हीच बंद झाली का रे बाळा? हां ते इकडनं माहिती नाही बाळा. हे तर ATM पण आहे ना. हां चल चल तर चालूच ठेवूया आपण आणि जाऊया. हां तोच आहे ना, फडतरे नाही येतो. चला हे अर्ज पण घे रे. आहेत का बँकेमध्ये? मी चालूच ठेवते लाईव्ह, कारण तुम्हाला कळेल नेमकं काय आहे ते. नको नको थांब ना, त्यांना आवाज दे ना. नाही ते आतमध्ये आहेत ना, त्यांचं म्हणणं आहे. चालू ठेव.